नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. वाडी नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला होणार आहे, पण मात्र दलित आदिवासींसोबत निवडणुकीपूर्वी खेळ कसा होतो हे एक उदाहरण आता मी सांगणार आहे. माझ्यासोबत शिवसेना उद्धव गटाचे उमेदवार या वरठी काकू आहेत आणि वरठी काकू प्रभाग 3 मधून उमेदवार आहेत उद्धव ठाकरे गटाच्या. पण या काकूवर इथल्या काही राजकारण्यांनी कसा दबाव आणला आणि दबाव आणून त्यांच्या मुलावर प्रेशर टाकून त्यांना फॉर्म जो आहे आपला अर्ज मागे करण्यास बाध्य केलं. आदिवासी समाज आहे, पहिले तर शिक्षणापासून वंचित राहिलेले आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये कलम 342 मध्ये आदिवासींना अधिकार दिलेले आहे. म्हणजे शिक्षणाचा अधिकार दिला, निवडणुका लढण्याचा अधिकार दिला. त्या माध्यमातून नगर परिषद असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो की लोकसभा असो, त्या माध्यमातून आदिवासी समाजाचे जे प्रतिनिधी आहे आपलं प्रतिनिधित्व करतात. पण मात्र आदिवासी समाजांना प्रतिनिधित्व करण्यापासून कसं रोखल्या जाते तेच आपण आता जाणून घेऊया. काकू नमस्कार. कोण्या पक्षाकडून उमेदवार होते तुम्ही? शिवसेनाच आहे ना. शिवसेनाकडून. उद्धव गट. बरं, काय झालं मग? तुम्ही का फॉर्म मागं घेतला? माझ्या पोराला थोडस त्रास झाला. बरं, म्हणून मी ते फॉर्म मागं घेतला. आता काय त्रास झाला होता? आता त्रास मी सांगू शकत नाही आता. म्हणजे नाव कोणाचं घेतलं नाही तर चाल, पण काय नेमकं काय काय तुमच्यावर दबाव काय आला होता? दबाव म्हणजे फॉर्म वापस करावं म्हणून. वापस करा म्हणे. हा. बरं बरं, एवढंच. माझ्या पोराला आता काही झालं नाही पाहिजे आणि माझ्या गटामध्ये ढगे साहेब आहेत, त्यांना आम्ही संपूर्णपणानं मत देऊ आणि समोर निभवून नेऊ त्यांना. पण तुम्ही जर फॉर्म मागं नसता घेतला तर तुम्ही नगरसेवक झाल्या असत्या, आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं असतं तुम्ही. हो, हे बरोबर आहे, पण नाही ना? चुकलं माझं. हे म्हणजे चुकलं, मी आपली सहमती नाही घेतली. पण असं समाजानं दबावात येऊन काम केलं पाहिजे काय? नाही. मग तुम्ही कशा दबावात केल्या? मुलासाठी? हो, माझा एकटाच मुलगा आहे, काम करणार आहे, आमचा एवढा परिवार आहे, त्याला काही झालं नाही पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेतला. म्हणजे कोण आणला होता दबाव? नाही, आता मी ते नाही सांगू शकत. ते नाही सांगू. काय राजकारणी लोक होते ते दबाव आणणारे? हो. की काही गुंडे बदमाश होते? नाही, गुंडे बदमाशी नाही होते. राजकारणी होते. हो. वाडीतलेच होते का बाहेरचे होते? नागपुरातले? वाडीतलेच होते. आता वाडीतलेच होते. नक्की बघू शकता तुम्ही, आई आहे ते, पण त्यांच्या मुलाला त्यांच्या धमक्या होत्या की तुझ्या आईचा फॉर्म तू मागं घे, आणि खूप मोठा असं प्रेशर टाकला. आईचं मन एक हळवं मन असते, आई मुलासाठी काहीही करू शकते. म्हणूनच आई जे काल नगर परिषद कार्यालयामध्ये गेली आणि तिने फॉर्म मागं घेतला. मुलाचा जो मोबाईल आहे तो स्विच ऑफ करण्यास त्यालाही बाध्य केलं. म्हणजेच जे शिवसेनेचे जे नेते आहे इथले हर्षल काकडे, त्यांच्यापर्यंत ही बातमी जाऊ नये, त्यांना माहिती होऊ नये, ही सुद्धा गुपित ठेवण्यात आलं. जर माहिती हर्षल काकडेंना माहीत असती तर नक्की हा अर्ज मागे झाला नसता. त्यांच्या मागे मोठी फौज निर्माण झाली असती शिवसेनेची. दादा, काय सांगशील तू म्हणजे कोणाच्या धमक्या अशा आल्या होत्या? ते तर सांगू शकत नाही सर मी, पण कसं आहे, आता देश झालाय, आता माझ्यावरती प्रेशर होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे. आणि कसं आहे, आता मी आहे साधारण व्यक्ती. बरोबर आहे. मी, माझी आई, मी सर्वच लोकांना माहिती आहे, आम्ही स्वाभिमानाने जगणारे. काम भला ना आपलं घर भला. तुम्ही बाहेर पण विचारू शकता या गोष्टी की मी कशा पद्धतीचा आहे आणि माझी आई कशा पद्धतीची आहे. पण यावेळेस स्वाभिमान तोडला ना बाबू तू? तोडलं ना, पण कसं आहे सर, शेवटी मी पण तर एक साधारण व्यक्ती आहे ना. मी माझा परिवार सांभाळणं करणं, फक्त काम करून काम करणार आहे मी.
हे एवढं मोठं होईल आणि एवढं मोठं माझ्या येईपर्यंत येईल हे माझ्या लक्षात नाही आलं ना सर. ते तुला असं वाटलं नाही का माझी आई नगरसेवक बनणार आहे, नाही आहे, बरोबर आहे. समाजाचं प्रतिनिधित्व करेल? मला हे वाटलं म्हणून मी पाऊल उचलला होता ना. हं. पण त्याच्यामुळेच आहे ना. पण ह्या गोष्टी इथपर्यंत येईल हे मला पण कळलं नाही. मला अशा किती नेत्यांना तुला धमक्या दिल्या होत्या? नाही, किती? नेत्यांचं वगैरे काही धमकी नाही आहे सर मला. असं पण बस प्रेशर होतं. नाही तरी प्रेशर म्हणजे तेच झालं ना, हो. धमकी झाली ते. तेच आहे. काय म्हटलं काय होतं त्यांनी तुला? ते जाऊ द्या सर, आता ते म्हणणं योग्य नाहीये मला. हं. पण आता कसं आहे, मी आता दोन्ही तर्फे फसून असं वाटून राहिलं मला. आता मी किशोर भाऊला पण हं. एवढी मेहनत केली त्यांनी सकाळपासून. हं, हं. सर्व साहेब माझ्यासोबत होते. मला कारमध्ये बसून त्यांनी नेलं, माझे डॉक्युमेंट केले. इव्हन हर्षल भाऊच्या नावावरती संडेला ऑफिस सुद्धा उघडलं त्यांनी, हं. भाऊच्या बोलण्यावरती. बरोबर. माझं काम करून दिलं. सेतूचं कार्यालय हर्षल भाऊमुळे उघडलं, कधी न उघडणार. हं. ते काम हर्षल भाऊच्या बोलण्यावरती काम झालंय. तुला असं नाही वाटलं का मग जर ही गोष्ट आपण हर्षल भाऊच्या कानावर जर हो, टाकली आहे ना. तर टाकली का? मग हर्षल भाऊला सांगितलं होतं तू? हर्षल भाऊला टाकली नाही मी, बरोबर आहे. पण ते माझी एक चुकी झाली आहे की मी भाऊला विचारलं नाही मी. ठीक आहे ना. पण मोबाईल तुला बंद करण्यास सांगितलं होतं? मी घाबरलो होतो सर. मी सांगतो काय, मला कोणी असं म्हटलं नाही की मोबाईल बंद करा म्हणून. हं. मी स्वतः फॉर्म घेऊन मी स्वतः घाबरलोय हं. त्याच्यामुळे. हं. मला असं कोणी म्हटलं नाही की फोन बंद कर की फॉर्म काय. मागं घेण्याची तुला तशी जबरदस्ती होत होती, पण मग ही हर्षल भाऊच्या कानावर गोष्ट टाकली नाही, हे टाकली नाही. मी हर्षल भाऊला सांगितलं नाही, मी किशोर भाऊला सुद्धा सांगितलं नाही. म्हणजे का नाही सांगितलं? मी सर थोडासा घाबरलो होतो सर, हं, हं. त्याच्यामुळे. बाकी काही नाहीये. पण असे तुझ्यासारखे आपले युवक जर घाबरतील तर आपलं खरोखर समाजाचं मुलं समोर जाऊन काम करतील कसं? कसं आहे सर, शेवटी मी पण परिवारवालाच व्यक्ती आहे. आलं का लक्षात? मी पण परिवारवाला आहे. मला पण माझे मुलं, माझी आई, सर्व माझं माझ्या कामावरती डिपेंड आहे. हं. त्याच्यामुळे मग तू उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार होती आई, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचं काम माहित नाही कसं आहे? का घाबरतात का उद्धव ठाकरे? नाही, बरोबर आहे सर. ते पार्टी खूप छान आहे, नो डाऊट. त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. पार्टी खूप चांगली आहे, पार्टी चांगली आहे. आमचे उमेदवार चांगले होते, किशोर भाऊ. त्यांची इमेज, मी तर त्यांना ओळखत नव्हतो, पण त्यांना जेव्हा मी मार्केटला पाहिलं त्यांची इमेज खूप साफसुथरी आहे. बरं, आता मैदानात किशोर भाऊ आहे. हो. माझं बिलकुल समर्थन आहे, 100% आहे. मी भाऊला पण म्हटलंय, माझे घरातले 14 ते 18 वोट भाऊच्या फेवर मध्ये आहे. पण काही मग आणखी दबाव येईल तर मग बदलून तर नाही जाशील असं? भाऊ बघा, दबाव हा एक विषय वेगळा आहे, वोट देणं माझा विषय आहे. तुला आता प्रचारही करावा लागेल भाऊच्यासाठी. बिलकुल 100% करू ना. बिलकुल करू, 100% करू आम्ही. तेव्हा दबाव येईल तर मग तेव्हा दबाव कसं येईल सर? आता फिरायचं नाही, प्रचार करायचा नाही. नाही, तसं कसं येईल? आता आपण उमेदवारच नाही राहिला, आपण कोणाचाही सपोर्ट करू शकतो. आपण भाऊचा, भाऊ 100% आमच्या सपोर्ट मध्ये राहील. बिलकुल तुम्ही बघून घ्याल वाटल्यास. बिलकुल जर आम्ही समोर पुढाकार नाही दिला तर भाऊला. म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते, तुम्ही अर्ज मागा घेतला, पण शिवसेनेसोबतच राहणार? बिलकुल 100% टाकू. तो एक विषय माझा वेगळा होता की माझ्यावरती दबाव होता, भाऊवरती दबाव. आता हे तर झालेलं आहे ना, याच्यानंतर तर मी भाऊला सपोर्ट करू शकतो ना. माझा काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये. आमचं पूर्ण समर्थन किशोर भाऊ ढगेला आहे. बिलकुल 100%. आम्ही वाटल्यास, जर असं वाटत असत की मी आता सध्या बोलून राहिलो आहे, पण मी तुम्हाला फिरूनही दाखवेल त्यांच्यासोबत, न घाबरता. ते नो डाऊट त्याच्यामध्ये. म्हणजे आता घाबरायचं नाही, आता काय, आता लढायचं. आता लढायचा विषय नाही आहे. आता कसं आहे सर, हे माझं एक व्यक्तिगत होतं एक. तुम्ही पण समजू शकता मी काही कारणांमुळे घेतलेलं आहे, पण आता काही कारण नाही आहे ना. हा चान्स नेहमी येत नाही, एकदम 5 वर्षानंतर. भाऊनी त्या योग्य समजलं, मी त्यांचा आभार प्रकट करतो की माझ्या त्या लायकी, आणि खूप गद्दावर चांगले नेता येते, आणि त्या गोष्टी ते गरिबांसाठी, दलितांसाठी, आमच्यासाठी खूप झडणारे व्यक्ती आहेत. ते जे म्हटले एकदम बरोबर म्हटले, पण आम्ही त्या गोष्टीला समजू शकलो नाही. आम्ही साधारणपणे लोक आहे सर. आम्हाला त्यांनी मोठा चान्स दिला, पण काही कारणामुळे हा असं प्रकरण झालं म्हणून. किती लोकांचा दबाव होता असं? काही नाही सर, तसं काही नाही. किती लोकांना प्रेशर काढलं? कित्येक लोक वगैरे असं काही नाही सर. कित्येक लोकांचं नाहीये. अडवलं होतं म्हणते ना सर, रेकॉर्डिंग आहे. अडवलं होतं का भाऊ? नाही, खोट म्हणजे आपल्याला जे आहे ते सांगायचं आहे. नाही, ते तर मी भाऊशी असंच बोललो. मी काही विषय नाही आहे भाऊ ते. पण मी पण भाऊशी आता बोलताना घाबरलो. भाऊ पण मला समजवलं कसं आहे म्हणून, त्याच्यामुळे म्हटलं मी असं काही नाही. पण जे होतं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, दबाव होता त्याच्यामुळे मी घेतलं. मी साधारणपणे व्यक्ती आहे सर. चला.
मी माझा आई आणि मी माझ्या मुलं हे सांभाळणार आहे. तुम्ही मागे पण चौक मी आताच नाही म्हणत आहे, मी तुम्ही तुमच्या पाठीमागे पण मी आई तुम्ही भाऊसोबत आता किशोर भाऊच्या प्रचाराला फिरणार, हो फिरेल मी. घाबरणार नाही, नाही नाही घाबरणार, नाही घाबरणार. निवडून आणणार. हो निवडून आणेल. आमच्या घरी पण सकाळी गोष्टी झाल्या का आपण ढगे भाऊ संघ राहू. हा. बरोबर. राहू आणखी मग कोणाचं प्रेशर दबाव आला तर आता आता कोणाचंच नाही घाबरून ऐकत, आता नाही कोणाचं ऐकत. नक्की नक्की. नगरसेवक राहिला असताना काकू तुम्ही, है ना? आता नाही असेल आपल्या नशिबात तर मग हम्म. नशिबातच नाही असेल तर मग काय करायचं. तर- दुसरा चान्स होता माझ्याकडे, हम्म. पण आता तो संपला, आता हम्म. गेला. हम्म. मी माझ्या पोराच्या भल्यासाठी हे चान्स खोवला. चला फुल घ्यायचं नक्कीच. तर ह्या उमेदवार होत्या शोभा नथुजी वरठी, ह्या ST आरक्षणामधून उभ्या होत्या, प्रभाग 3A मधून उभ्या होत्या ह्या. आणि यांनी काल म्हणजे 19/11 जो आहे त्यांचा अर्ज मागे घेतला 1:39 तर नक्कीच या आदिवासी समाजाच्या होत्या. आणि दलित आदिवासीयांवर जो आहे हा राजकारणात असो काही शिक्षणात असो नेहमी यांच्यावर दबाव ठेवतात. हे शिकले नाही पाहिजे, शिकले तर पुढे जातील, राजकारणात गेले नाही पाहिजे, राजकारणात पुढे जातील, म्हणून असा हा दबाव नेहमी राहतो. पण संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान आहे, हे संविधान सर्वांसाठी आहे. जेवढा अधिकार दलित आदिवासींना आहेत तेवढाच अधिकार आहे मोठ्या लोकांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे. म्हणून आदिवासींना घाबरण्याची काही गरज नाही आहे. आणि असला प्रकार जो आहे हा एक प्रकार वाडी नगर परिषदेमध्ये निंदनीय आहे. ज्यांनी कोणी या काकूवर दबाव आणला असेल तर नक्कीच तो योग्य नाही आहे. जर काकूनी जर आज नाव घेतलं असतं आमच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच आम्ही त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला असता, पण नाव घेतलेलं नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, कारण त्या समजदार आहेत आणि त्यांनी चूक मान्य केली, दबावात आम्ही अर्ज मागे घेतला. पण नक्कीच अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण कोणी करू नये आणि दलित आदिवासीयांना आपल्या हक्कापासून कोणी दूर ठेवू नये. तर नक्कीच हा व्हिडिओ बघत असाल तर यावर कमेंट करा, कुठून कमेंट करता ते सुद्धा लिहा. आणि हा जो प्रकार झालेला आहे हा तुम्हाला पटतोय काय हे सुद्धा तुम्ही मत मांडा. बघत राहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.